मनी प्लांट ठेवावा असं सगळ्यांचं मत असतं. ओके. तर तो नक्की कुठे ठेवला पाहिजे आणि का ठेवला पाहिजे? पण त्याच्याने पैसा अट्रॅक्ट होतो म्हणून ठेवत असेल तर नका ठेवा आजपासून. निसर्गाशी समतोल करायचा आहे ना, तर ते नैसर्गिक गोष्टी वापरा. बरोबर. एखाद्या झाडाला तुम्ही मिठी मारून हो. थांबलात तर तुमच्यातली सगळी जी बायो एनर्जीज आहेत ना ते फिल्टर व्हायला चालू होते. तर त्यांना मी एक प्रार्थना केली, खरंच तुमचं एक्झिस्टन्स जर असेल तर आत्ता ह्या क्षणाला कोणीतरी येऊन माझ्या डोक्यावरती हात ठेवायला पाहिजे. मॅम, मी आत्तापर्यंत जर 1200 लोकांना जर वर्षात व्हिजिट करत असेल तर त्याच्यामध्ये मी कॉमन गोष्ट जी बघितली आहे, जी 70% लोक फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये येतात, तर त्यांच्या घरामध्ये नैऋत्यमध्ये टॉयलेट 100%. गाईच्या शेणाचा सडा मारायचा आपण, त्याच्यामध्ये थोडी हळदी टाकायची, थोडं हिंग टाका, त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाही आहे. हे ना, हे एनर्जी पोर्टल्स आहेत, तिथून रिसिव्ह करता एनर्जी, तर तिथून ते एनर्जी क्लीन करायचा प्रयत्न करा. गुलाबाची रोपं वगैरे जर तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये लावले तर 100% रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. जर तुमचं वारंवार गर्भपात होत असेल किंवा कन्सिव्ह होत नसेल तर ह्या 2 दिशा ते मस्ट आहेत. एखादी आपण जागा सिलेक्ट करतो, घर बघतोय किंवा बंगला बांधतोय किंवा फ्लॅट बघतोय, तर ती जागा बघताना पहिल्यांदा आपण काय विचार केला पाहिजे अकॉर्डिंग टू वास्तू? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संत तुकारामांची एक सुंदर ओळ आपल्याला सर्वांना माहिती आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर खरंच निसर्गाचं, पानाफुलांचं आणि माणसाचं एक वेगळंच नातं आहे. तर आजच्या आपला पॉडकास्टचा हाच विषय आहे की अकॉर्डिंग टू वास्तू आपल्या घरात कुठले कुठले प्लांट्स ठेवले पाहिजेत आणि त्यांची नेमकी जागा कुठे आहे, आणि आपल्या मनातले असे काही प्रश्न जे तुम्ही एका वास्तू कन्सल्टंटला विचारायला हवेत, असे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या आजच्या पॉडकास्टमधून मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आपल्या पाहुण्यांची ओळख करून देते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक वास्तुतज्ञ आणि ॲस्ट्रॉलॉजर आलेत. मी त्यांचं स्वागत करते. शिवशरण सर, नमस्कार सर, वेलकम. नमस्कार, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आजकाल असं रील्समध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की हे झाड ठेवल्यामुळे आपल्याला अबंडन्स मिळेल, हे अशा ठिकाणी ठेवल्यामुळे आपल्याला पैसा मिळेल. तर खरंच ह्याच्यामागे काही एनर्जी आहे का असेच काही मिथ्स आहेत ह्याच्या बाबतीत? त्याबद्दल काय सांगा? मॅम, जे वृक्ष आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, ह्याचा एक सायन्स आहे. ठीक आहे. बेसिकली आपण हे बघतो की प्रत्येक वृक्ष हा तुमच्यासाठी पूरक असतो. ठीक आहे. एक एक्झाम्पलला सांगायचं झालं की जिथं ह्युमन इंटरफेरन्स येतो ना तिथं गडबड होते. म्हणजे जसं जंगलामध्ये आपण जर एखादं बघतो तिथं पान फूल वाढवण्यासाठी किंवा फळं वाढवण्यासाठी कोणी नसतं, पण निसर्ग त्याचा समतोल करून तिथले पानं फुलं वाढतात. किंवा तिथले आंबे जर बघितलं तर ते जास्त रसाळ असतात कम्पॅरेटिव्हली आपण जे बनवतो, राईट. तर जिथं ह्युमन इंटरफेरन्स येतो ना तिथं डिस्टर्बन्स जास्त येतो. तसंच सेम वास्तूमध्ये असू दे किंवा तुमच्या जीवनामध्ये जेव्हा इंटरफेरन्स जास्त होतं, मग तो विचारांचा असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा असू दे, तर तिथं डिस्टर्बन्स येतो. हा, वृक्ष काम करतात का? वृक्ष त्यांचं काम करतात. वृक्षांना काय काम करायला लावायचं हे आपल्या हातात नाही. आज तुम्ही आंब्याच्या झाडाला म्हणू शकत नाही की बाबा उद्यापासून तू लिंब पिकवा, नाही, ते आंबेच पिकवणार, राईट. त्याच पद्धतीने आपण जर तुमच्या घरामध्ये समृद्धी जर पाहिजे असेल कंटिन्युअसली, तर शक्यतो जसं तुळशीचं रोप आपण सगळेजण म्हणतो की असायलाच पाहिजे, तर 100% असायला पाहिजे. ईशान्य दिशेमध्ये तुम्ही तुळशीचं रोप लावा. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच इंडोर प्लांट्स आले आहेत. इंडोर प्लांट्स वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही इंडोर प्लांट्सला. लोकांचं काय आहे की एकतर झाड कोणतं वापरू दे, रोप कोणते वापरू दे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप वाढत गेले. कारण आजकाल असंही मी ऐकलं होतं की लिंबाचं झाड लावल्याने काहीतरी निगेटिव्हिटी पसरते घरामध्ये, असं काही आहे का? चला, ह्याच्यावरून तुम्ही स्त्री शक्ती आहात. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का की बऱ्याच देवतांना किंवा बऱ्याच वेळी जर एखाद्याला नजर लागली तर लिंबू उतरून टाकतो. मग ते नकारात्मक शक्ती ओढून घ्यायचं काम करते का तुम्ही त्याच्याने वाढते, आता हे तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा मी बघितलं जिथं पालखी असते, रथ असते, जर रथ पुढे जात नसेल तर तिथं नारळ फोडलं जातं आणि लिंबू टायर खाली ठेवले जातात.
किंवा रथाच्या खाली लिंबू ठेवले अगदी, जातात आणि अगदी. मग तो ओढला हो, जातो. हो. जिथंही तो रथ पुढे जात नाही ना तिथं लिंबू कापला जातो. बरोबर. किती तर ताकद का आहे. निगेटिव्हिटी काढण्यासाठी. Yes. Correct. तर त्याच्यामध्ये असं तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही की त्याच्यामुळं नकारात्मक ऊर्जा येते. बरोबर. ठीक आहे, हे ऊर्जा घालवण्याचं काम आहे. नकारात्मक ऊर्जा जर असेल आजूबाजूला तर ती तिथून लांब जाऊ शकते. ओके. वा. आणि सायंटिफिकली पण जर बघायचं तर लिंबामध्ये तसं सायट्रिक ऍसिड आहे असं पण हो. म्हणतो, त्याची ताकदच वेगळी आहे. राईट. अगदी. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला आहे ना मॅम अंधश्रद्धा म्हणून नका बघू. ठीक आहे, त्याच्यावर थोडी श्रद्धा ठेवा, थोडं सायंटिफिक एव्हिडन्स तुम्ही त्याच्यामधले घेऊ शकता आणि मग तुमचा जो बिलीफ सिस्टम आहे तो स्ट्रॉंग करू शकता. खरे खरे. मी बऱ्याच वेळा लोकांना जेव्हा नजरबाधा खूप जास्त होते किंवा एखाद्या स्त्रीला खूप जास्त त्रास होतो तर तिला मी अक्षरशः सांगतो की बकेटमध्ये थोडंसं लिंबू पिळा, खडे मीठ टाका आणि त्याच्याने आंघोळ करा. अच्छा, त्यांनी नजर दोष कमी होतो. यस, क्लिन्झिंग होते. ओके. नजर दोष घालण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुम्ही बघा ना, जसं आपण पाडवा वगैरे असेल तर त्यावेळी काय करतो, लिंबाची जी पानं असतात तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आपण किंवा आपण जमिनीवर त्याच्यावर बसून मग आंघोळ करतो. ते पूर्वीपासून आलेलं 100% ते सायन्स आहे ना. वनस्पतींचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात कसं करून घेता येईल हे तुमच्यावरती आहे. तुम्हाला खूप जास्त ऍसिडिटी वगैरे होतं तर चंदन उघळून बेंबीवरती लावलं जातं. पोटाचे आजार कमी होतात. प्रूव्हन आहेत आणि हे सगळे 100%. आणि तुम्ही फक्त वनस्पती, इंडोर प्लांट तुम्ही कोणतेही लावा, 100% तुमचे घरातली ऊर्जा पॉझिटिव्हच होणार. ओके. तुळशीचं जे रोप आहे ते राहू दे तुमच्या ईशान्येमध्ये, पूर्वेमध्ये, उत्तरेमध्ये असू दे. आणि हेच तुळशीचं झाड जर रोप तुम्ही जर आग्नेयमध्ये, दक्षिणेमध्ये, नैऋत्यमध्ये ठेवलं तर ते वाळणार आहे. मग आपण म्हणणार माझ्याकडे तुळशीचं टिकतच नाहीये, मग काहीतरी प्रॉब्लेम. अरे तुम्ही निसर्गाच्या समतोल करणाऱ्या गोष्टी करत नाहीये त्यामुळे ते जळतंय. बरोबर. तसंच मनी प्लांट बद्दल पण माझ्या मनात एक प्रश्न आहे की मनी प्लांट ठेवावा असं सगळ्यांचं मत असतं. ओके. तर तो नक्की कुठे ठेवला पाहिजे आणि का ठेवला पाहिजे? मनी प्लांट ठेवा तर तुम्ही ऍज अ वनस्पती म्हणून जर ठेवत असेल तर 100% ठेवा. पण त्याच्याने पैसा अट्रॅक्ट होतो म्हणून ठेवत असेल तर नका ठेवा आजपासून. ओके. बरं. म्हणजे एक स्पेसिफिक वनस्पती ह्याच्याने पैसा येतो जर असं असलं असतं तर मॅम मला तर असं वाटतं की प्रत्येक माणसाने प्रत्येक घराच्या वास्तू शांतीमध्ये तो मनी प्लांट गिफ्ट करावा. हो. तर असं होत नाही. त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये ताकद आहे का, तर भरपूर ताकद आहे. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी लोक डिप्रेशनमध्ये जातात, ठीक आहे, थोडासा मानसिक खचतात, तर त्यावेळी ते जेव्हा निसर्गामध्ये जातात तर त्याचा समतोल होतो. अगदी अगदी. बऱ्याच वेळा इंडियाच्या बाहेर जेवढ्या काही कंट्रीज आहेत, बऱ्याच कंट्रीजमध्ये असं चालतं की एक हगिंग गार्डन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की बाबा तुम्ही ट्रीला जायचं आणि हग करायचं. हो. आणि त्याच्याने काय होतं, तुमच्या बायो एनर्जीज जे आहेत ना तर ते फिल्टर व्हायला चालू होतं. मग वनस्पतींच्या सानिध्यात राहावा, हेच आपलं सायन्स सांगतंय. खरंय खरंय. वास्तुशास्त्रामध्ये एक गोष्ट नक्कीच आहे की ज्याचे रूट्स, ज्याचे मूळ खूप जास्त खोलवर जातात असे वनस्पती घराच्या आजूबाजूला नको. अच्छा, म्हणजे नारळ ज्याचे रूट्स खूप जातात ते कोणतेही असू दे, वडाचा असू दे, नारळाचा असू दे, त्याच्याने काय होतं, जर रूट्स खूप आतमध्ये जात असेल तो कुठं ना कुठं तुमचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, त्याला तो डॅमेज करणार आणि त्याच्याने हानी होणार. त्यामुळे ते नाही करायचे. आणि अजून एक सांगितले, खूप बिया असलेले झाडं नाही लावायची. अच्छा. खूप ज्या फळामध्ये खूप जास्त बिया आहेत मग त्याच्याने काय होईल, आणखीन जास्त वृक्ष होतील आणि त्याचे रूट्स तुम्हाला डिस्टर्ब करतील. वनस्पती चांगले आहेत, वनस्पती 100% तुम्ही आजूबाजूला गार्डनिंग वगैरे करा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. खूप जर मोठे झाडं जर तुम्ही लावत असेल तर मी हे जे सांगतोय कॉन्सेप्ट की बाबा त्याचे रूट्स जे आहेत ते तुमच्या पायाला डिस्टर्ब नाही करावं एवढे लांब असायला एका डिस्टन्सवर आपण ते लावले पाहिजेत. बरोबर. तर मात्र मग ती वास्तू टिकू शकते. ओके. तर आता एंट्रन्सवर येऊया. घराच्या एंट्रन्स आपला कसा असला पाहिजे आणि तिथे कुठली झाडं असली पाहिजेत किंवा इंडोर प्लांट्स आपल्याला तिथे कुठले लावता येतील? मला तर असं वाटतंय की प्रत्येकाच्या दाराच्या समोर, जसं आपण बघत होतो जिथं पण बैठे घर पॉसिबल आहे तर तिथं तुळस असायला पाहिजे.
सुरुवात तुळसनीच व्हायला 100% तुळसपासून सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही जेवढे छोटे छोटे सुगंधी फुलांचे झाडं तुम्ही लावू शकता, तुमचं गार्डनिंग करू शकता, ते बेस्ट आहे. तोरणला आंब्यांची पानं जे आपण करतो तर ते लावायला पाहिजे, झेंडूंची फुलं लावायला पाहिजे, राईट. पण हे सगळं नॅचरल पाहिजे. आता काय व्हायला लागलं, आर्टिफिशियल. एकदा लावला तो आंब्याचा तोरण तर परत बघायचाच नाही, पुढच्याच दिवाळीला बघायचा. तर तो मग मजा नाही त्यामध्ये. निसर्ग जेव्हा एखादी गोष्ट निसर्गाशी समतोल करायचा आहे ना, तर ते नैसर्गिक गोष्टी वापर. जे तुमचा उंबट आहे तो स्वच्छ पुसायचा आहे तुम्हाला, गोमूत्राने पुसा. अगोदर एक खूप छान आपल्याकडे कॉन्सेप्ट होते की गाईच्या शेणाचा सडा मारायचा आपण, त्याच्यामध्ये थोडी हळदी टाकायची, थोडं हिंग टाका, त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाही येणार. मग त्याच्यावर सुंदर रांगोळी काढायची, त्याच्यावर हळदी आणि कुंकू टाकायचे. हळदी कुंकू का टाकत होतो, कारण त्या रांगोळीला किडे नाही लागायला पाहिजे. हे बेसिक कारण आहे त्याच्यामागे. सिंपल गोष्ट आहे, समजून कोणाला नाही घ्यायचंय, फक्त कोणी केले आपण करायचंय, समजून घ्यायचं. कारणच माहिती नाही त्याच्या मागचं लोकांना. आज प्रत्येक मंदिराच्या समोर एक बेल असतो, घंटानाद असतो. आपण तुम्ही घंटानाद करता, काय होतं, तुमच्या शरीरामधले सगळे व्हायब्रेशन क्लीन व्हायला चालू होतात. तुमच्या शरीरातलं पाणी हलतं. साऊंड हिलिंग मध्ये तेच करतो ना आपण. सेम गोष्ट. जेवढी पण गोष्ट ना तुमच्या शरीरातलं पाणी ठीक करण्यासाठी जी गोष्ट आहे ती सगळी करतो आपण. उतरून टाकतो तुरटीने, सेम. पाणी गडूळ झालं, काय करतो आपण, तुरटी फिरवतो. सिंपल आहे. आपण कधी डोळे उघडून बघण्याचा प्रयत्नच नाही करत. तीच गोष्ट अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे जिथं पण वाडे वगैरे होते किंवा घर होते, आज पण गावाकडे बैठे घर जेव्हा असतात, तर बघा तिथे कॉन्सेप्ट आहे की तुम्ही गेला ना, तुम्हाला हातामध्ये एक मग, एक बादली भरून दिलेला जातं हातपाय धुवायला. मग ते हातपाय जेव्हा तुम्ही धुवून आतमध्ये येता ना, तुमच्या शरीरामधले जेवढे पायाला आणि हाताला लागून जे हे ना, हे एनर्जी पोर्टल्स आहेत, इथून रिसिव्ह करता एनर्जी. तर तिथून ते एनर्जी क्लीन करायचा प्रयत्न करतात. किती जुनी परंपरा आहे ना आपली, म्हणजे या सगळ्या गोष्टी, आणि आपण सोडून देतो. आज पण बरेच मंदिरामध्ये मी बघितलं की तिथं एंट्रन्सला पाय धुवायला जागा असते. ते पाय वगैरे क्लीन करा, डोळ्यांना पाणी लावा, माथ्याला क्राऊन चक्राला पाणी लावा आणि मग आत लावा. तिथं शुद्धी होते. तुम्ही जे विचार घेऊन येता ना, तिथून ते क्लिन्झिंग व्हायला चालू होतं. आणि मग जेव्हा घंटानाद करतो ते अजून व्हायब्रेशन क्लीन होतं. बरोबर आहे. अरे छान. तर आता आपण एंट्रन्स वरून हॉलमध्ये जेव्हा आपण जातो, तर हॉलमध्ये कुठले नक्की प्लांट्स आपल्याला लावले पाहिजेत? कोणतेही इंडोर प्लांट लावा, जे तुम्हाला वाटते ते लावा. छोटे छोटे वृक्ष तुम्हाला लावता येईल, छोटे छोटे रोप लावता येईल, 100% लावा. त्याच्यामध्ये एक तर तो नॅचरल पाहिजे, फर्स्ट थिंग. कुठलाच आर्टिफिशियल नाही पाहिजे. खूप जणांनी आर्टिफिशियल लावतात. मग मी स्पेसिफिक प्लांट का नाही सांगते माहिती का, कारण लोकांच्या डोक्यात ते 100% एक बिलीव्ह बनून जातं. जसं आता मनी प्लांटच्या बाबतीत झालेलं आहे. काय रे, मग मनी प्लांटच लावायचा, उत्तर दिशेला मनी प्लांट नाही. तुम्हाला डोळ्याला दिसेल, आनंद येईल त्या गोष्टीचा, ते प्लांट लावा तुम्ही. त्याला काहीच म्हणजे इफ अँड बट नाही. काटेरी झाडं लावू नये असं का म्हणतात, कारण काटेरी झाडं लावल्यावर कधी कधी असं होतं की त्याच्यामुळं आपल्याला इजा होऊ शकते वगैरे, तर त्यामुळे काटेरी झाडं नाही लावावी. मग तसं बघितलं तर कोरफड तर सर्वात जास्त आयुर्वेद आहे. आयुर्वेदिक आहे ना, आपण म्हणतो स्किनला लावून आपण कोरफड वापरतो, मग घरात ठेवायला का नकोय? इजा होऊ नये हा बेसिक त्याचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. नैऋत्य दिशेमध्ये कोरफड नाही लावायला पाहिजे, कारण त्याला काटेरी जेव्हा गोष्टी येतात तर तुमच्या रिलेशन मध्ये पण त्या गोष्टी तशा टोचल्या जातात. मग एखाद्याची गोष्ट बोलणं पण तुम्हाला टोचलं जाऊ शकतं. त्या जागेवर पण अवलंबून आहे की कुठे ती आपण प्लांट एखादा आणलं तर ते कुठे ठेवलं, त्यानी पण रिलेशनशिप्स म्हणा किंवा पैसा, अबंडन्स या सगळ्यावर परिणाम होतो त्याचा. 100%. जसं आता गुलाबाची रोपं वगैरे जर तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये लावलीत तर 100% रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येणार, कारण काटेरी आहे. कारण नैऋत्य दिशेवरनं आपण रिलेशनशिप बघतो. बरोबर. ईशान्य दिशामधनं तुमचं येणारं इन्कम बघतो किंवा तुमचं ब्लेसिंग्स बघतो, देवाची ब्लेसिंग्स किती आहे. आग्नेयमधनं आपण स्त्रीतत्व बघतो. वायुव्य दिशामधनं तुमचं एक्सप्रेशन किती आहे किंवा तुम्ही किती जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना तुमचे मत मांडता, तर हे कळतं.
प्रत्येक दिशेची कॅरेक्टरिस्टिक्स. तर तसं किचन सुद्धा कुठल्या बाजूला असावं आणि किचनचा कलर सुद्धा कसा असावा त्याच्यावर सुद्धा म्हणजे वास्तू इफेक्ट करते का? म्हणजे 100%. स्त्रियांचे हार्मोनल इश्यूज असू देत किंवा कन्सिव्ह होण्यासाठी सुद्धा याचा काही इम्पॅक्ट होतो का? 200%. जर आता कन्सिव्हचा हा जो विषय घेतला तर त्याच्यावरनं मी बोलतो. सर्वात अगोदर आग्नेयमध्ये जर तुमचं टॉयलेट येत असेल ओके. तर कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो. बर. आग्नेयमध्ये अग्नितत्व आहे. जर तिथं पाणी आला तर काय होतं, पाणी आणि अग्नी दोन्ही एकत्र आलं तर डिस्टर्बन्स हो. येणार, इमोशनली इम्बॅलन्सपणा येणार आहे, ओके. स्त्रियांचा आजार येणार आहे. येणार आहे. त्याचप्रमाणे जर ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट असेल, ब्रह्मस्थान म्हणजे पोट आहे वास्तुपुरुषाचं, तिथं जर गडबड झाली तर गर्भधारणा होणार नाही. हो. बर. जर तुमचं वारंवार गर्भपात होत असेल किंवा कन्सिव्ह होत नसेल तर ह्या 2 दिशा ते मस्ट आहेत. एक ब्रह्मस्थान, तो क्लीन असणं, तिथे टॉयलेट नसायला पाहिजे. एक अग्नितत्व ज्याच्यामध्ये अग्नी असायला पाहिजे, पाण्याचा संबंध नसायला पाहिजे. म्हणजे स्टोर्ड वॉटर, ओव्हरहेड टँक वगैरे लोक बनतात, अंडरग्राऊंड वॉटर टँक, सेप्टिक टँक, जर अग्नेयमध्ये असेल तर गर्भधारणाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अच्छा. बापरे. म्हणजे किती महत्वाच्या गोष्टी आहेत आणि Yes. माहिती नसतं बरेच जणांना. आणि बऱ्याच वेळा जो मिसकॅरेजेस हा जो होतो, तर बऱ्याच वेळा असं होतं की जमिनीखालून वाहणारे जे पाणी आहे, वारा आहे, ह्याचं एक घर्षण होतं. ओके. ह्या घर्षणाने एक ऊर्जा तयार होती आणि त्या ऊर्जेचा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर होतो. बरं. कुठल्याही 2 गोष्टींचं जेव्हा घर्षण हो, होतं, हो, हो. आपण आता असं पण केलं तर गरम होतं ना हात, हो. तर ती ऊर्जा Energy तयार येते. होते. तर ती जी ऊर्जा आहे ती तुमच्या बॉडीसाठी हार्मफुल असू शकते. त्याला म्हणतो आपण जिओपॅथिक स्ट्रेस, ओके. जमिनीखालून वाहणाऱ्या लाईन्सला. बरोबर. आणि एखाद्या ठिकाणी समजा तुम्ही 8 तास झोपताय तर त्या एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या नक्कीच बॉडीवर होणार का नाही नक्कीच होणार? होणार. मग काय होतं, त्याचे सिम्पटम्स आहेत काही. सकाळी उठल्यावरती तुमची बॉडी जड पडणं, टाचा दुखणं, माइल्ड हेडॅक होणं, बरं. ठीक आहे, थोडं फिरल्यावर बरं वाटणं किंवा चहा वगैरे घेतलो, थोडं फिरलो मग बरं वाटतं. ओके. तर ह्याचा अर्थ असा होतो की त्या एनर्जीचा इम्पॅक्ट होतोय तुमच्यावर होतोय. ओके. आणि मग कालांतराने ह्याचा रूपांतर आजारामध्ये होतो आणि मिसकॅरेजेस होतात, पॅरालिसिस होतात, हार्टमध्ये ब्लॉकेजेस येतात, बापरे. त्याच्यानंतर मायग्रेन वगैरे होतो. असे एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. मग ह्याचा सिम्पटम्स एक हे आहे, फर्स्ट प्रायमरी. सेकंडरी, घरावरती क्रॅक यायला चालू होतात, अच्छा. घरात पापुद्रे यायला चालू होतात, ओके. लोणचं लवकर खराब व्हायला चालू होतं. बरं. हे सगळे सिम्पटम. हे अशा ठिकाणी मांजरी खूप जास्त आढळतात, सरपटणारे प्राणी आढळतात. बरं. ह्याच्याने मिसकॅरेजेस होण्याचे चान्सेस जास्त. बरं. तर सायकोलॉजीच्या दृष्टीने प्लांट्स किंवा आपण जी झाडं आता आपण बोलतोय ते माणसाच्या मनावर कसे परिणाम करतात? ओके. जसं आता थोड्या वेळापूर्वी मी काय म्हणलो की एखाद्या झाडाला तुम्ही मिठी मारून हो. थांबलात तर तुमच्यातली सगळी जी बायो एनर्जीज आहेत ना ते फिल्टर व्हायला चालू होते, ऑटोमॅटिक एक कनेक्शन क्लिन्झिंग व्हायला चालू होतं. आपण म्हणतो ना, आपण जसं खडेमीठ तुटी हो, हो. फिरवल्यावर जी क्लिन्झिंग होती ना, तर ती तसं ते व्हायला. हा वनस्पतींच्या सानिध्यामध्ये पण होते. मी मला असंही एक ऐकलंय. सांगा, ठीक आहे, तुम्ही एक आता महिला आहे, जनरली लोक वडाची झाडांची पूजा करतात, हो. है ना? हो. का करतात? वटपौर्णिमा सानिध्यात राहण्यासाठी. 7च फेऱ्या का मारतात? हो. 7तो जन्म साथीदार तोच मिळण्यासाठी. शरीरामध्ये सप्तचक्रच का आहेत? 7 हा आकडा तुमच्या सगळीकडे बॉडीवरची येतो. ही जी स्किनची लेअर आहे हे 7 आहेत. सप्तसूर सगळं असतात, ते 7च्या 7 आहेत. पटीत आहे. वार असतात, सगळे 7 आहेत. तुम्ही जेवढं त्याला कनेक्ट करणार ना तेवढं तुम्हाला त्याचे आन्सर्स भेटतील. तर का 7 हा आकडा का महत्वाचा आहे इथे? सगळे ही जी युनिव्हर्सल एनर्जी आहे, तुमचे स्किन 7 आहेत, चक्रात मेजर जे चक्रात आहेत ते 7 आहे. प्रत्येक चक्र बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला 7 फेऱ्या तुम्ही मारताय. तेच आपण सप्तजन्म म्हणतो. किंवा बरोबर. आणखीन काय म्हणू शकतो, सर्वात जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस कोण करतं, कुठली वनस्पती करते? जनरली तुम्ही वडाला जे जाता ना, वडाला बरोबर, वड. त्याच्यामुळे तिथं फेऱ्या. मग आपण म्हणतो दीर्घायुष्य लाभू दे. असं आहे, म्हणजे ते कनेक्शन असं आहे ते. तुम्ही जेवढं त्याच्या सानिध्यात, मी तर म्हणतो की बाबा तुम्ही दररोज जावा त्याच्या सानिध्यामध्ये. बरोबर.
तुमचं ब्रेनचं ऑक्सिजन लेवल वाढतं. जेव्हा तुमचं ऑक्सिजन लेवल वाढतं ब्रेनचं, तर माणूस टवटवीत राहतो, डिप्रेशन एन्झायटी येत नाही. करेक्ट. डिप्रेशन एन्झायटी त्याच लोकांना येतो ज्यांची प्राणवायू कमी पडते. ऑक्सिजन माणूस थकतो कधी, त्याची ऊर्जा कमी पडल्यावरती. तुमची ऊर्जा कमी नाही पडाव ह्याच्यासाठी हे गोष्टी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. ग्राउंडिंग करायला मी प्रत्येक ठिकाणी पॉडकास्टमध्ये किंवा इव्हन माझ्या क्लायंटला हे सांगतो की तुम्ही ग्राउंडिंग करा. शरीराची ग्राउंडिंग गरजेची आहे. ती कशी केली पाहिजे? आणि अनवाणी पायाने फिरायचं, मातीवरती, गवतावरती फिरा, काहीच हरकत नाहीये. जेवढं तुम्ही अनवाणी पायाने फिरणार, तुमची बॉडी जी आहे ती न्यूट्रल होत जाणार, त्याचं ग्राउंडिंग होणार, त्या बॉडीची आर्थिंग होणार. आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी असते ना, त्याची एक वायर सोडतो का नाही आपण ग्राउंड मध्ये, कशासाठी? आर्थिंगसाठी. आपल्या बॉडीचं आर्थिंगचं काय, ते होणं गरजेचं आहे. 45 दिवस फिरायचं अनवाणी पायाने, दररोज अर्धा तास फिरा, तुम्हाला रिझल्ट लगेच दिसेल. जर इनडायजेशन असेल तर चांगला प्रॉपर डायजेशन व्हायला चालू आहे. ऑक्सिजन लेवल कमी असेल तर ऑक्सिजन लेवल इम्प्रूव्ह होईल. डिजीसेस, मेडिसिन जर तुम्हाला वाटत असेल माझ्यावरती काम नाही करते, मेडिसिन काम करायला चालू करते. खूप फायदे आहेत त्याचे, म्हणजे ग्राउंडिंग. आणि चालण्याने तर इम्पॅक्ट होतच. प्रत्येक गोष्टीला रिझन आहे. मग तिथं पृथ्वी तत्व बॅलन्स करताय तुम्ही, तुमची होल्डिंग पॉवर वाढवत आहे. नक्कीच. तर आता हे झालं प्लांट्स बद्दल. तर आता मला असा प्रश्न विचारायचा की जर एखादी आपण जागा सिलेक्ट करतोय, घर बघतोय किंवा बंगला बांधतोय किंवा अख्या फ्लॅट बघतोय, तर ती जागा बघताना पहिल्यांदा आपण काय विचार केला पाहिजे अकॉर्डिंग टू वास्तू? वास्तूप्रमाणे सर्वात अगोदर स्लोप बघायला पाहिजे. जो स्लोप आहे, उतार आहे, तो उतार ईशान्य दिशेला असायला पाहिजे आणि वरची बाजू जी आहे ती नैऋत्यला असायला पाहिजे. म्हणजे पूर्व आणि उत्तर डाऊन पाहिजे, नैऋत्य आणि पश्चिम वरती पाहिजे आणि दक्षिण वरती पाहिजे. असा स्लोप आला पाहिजे. स्लोप जो कम्प्लिटली स्लोप आहे तो ईशान्य दिशेला असायला पाहिजे. तर ही वास्तू पैसा देणार आणि समृद्धी देणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या वास्तूच्या आजूबाजूला स्मशानभूमी नसायला पाहिजे. महत्वाचं. ठीक आहे, हे एक गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ते येता जाता जर स्मशानभूमीवरून वाट जात असेल तर शक्यतो ती वास्तू टाळा किंवा ती जमीन टाळा. कारण आपल्याकडे एक म्हण होते मॅडम, म्हण नाही काही, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की आपले जे आजी आजोबा होते तर ते लोक सांगायचे की ओले मोकळे केस सोडून घराच्या बाहेर नाही जायचे. आठवतंय. जनरली काय होतं, जेव्हा मासिक पाळी होते त्याच्यानंतर केस धुवलं जातं आणि त्यावेळी तुमचा ऑरा सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतो. कारण तुम्ही जस्ट त्याच्यामधनं बाहेर पडलेले असतात, तेव्हा सर्वात जास्त ऑरा सेन्सिटिव्ह असतो. कुठल्याही एनर्जीज लगेच तुमच्यावरती इम्पॅक्ट आणू शकतात. मग ते कुठल्याही स्वरूपात असू शकतात. म्हणून आपल्याला ते सांगायचे नाही का, मोकळे केस सोडायचे नाही, असं बाहेर नाही पडायचं, ओल्या केसांनी बाहेर जायचं. माझ्याकडे एक इन्सिडेंट आहे असाच. एक माझे क्लायंट आहेत, तर त्यांना प्रॉब्लेम चालू झाले, काही फायनान्शियल आणि रिलेशनशिपचे प्रॉब्लेम झाले. तर मी त्यांना विचारलो की तुमचा डाऊनफॉल जो होता, तर आम्ही जेव्हा ॲड्रेस करतो, जेव्हा आम्ही बघतो, विचारतो त्यांना की एक्झॅक्टली काउन्सिलिंगमध्ये काय काय कधीपासून झालं आहे. तर मॅम ज्यावेळी बोलण्यामध्ये त्यावेळी एक प्रत्येक गोष्टीच्या एन्व्हायरमेंटमध्ये एक इंट्युशन भेटून जातो तुम्हाला. तर त्यावेळी मी तुम्हाला विचारलो की तुम्ही असा एखादा दिवस ज्या दिवशी अमावस्या होती, तुम्ही केस ओपन ठेवले होते आणि ट्रॅव्हल केलेले आहेत, असा दिवस होता का? ते म्हणले हो, असा होता. आणि आठवा त्या दिवसानंतर एक्झॅक्टली 1-2 दिवसामध्ये तुम्ही आजारी पडले होते. ते म्हणले हो, आजारी पडले होते आणि तिथून तुमचा डाऊनफॉल चालू झाला. तर जेव्हा माणसाच्या बायो एनर्जीमध्ये चेंजेस व्हायला चालू होतात ना, त्यावेळी हे सगळे सिम्पटम्स दिसायला चालू होतात. मग त्याच्यावर तुम्ही काय, मग आपण त्याच्यावरती सोल्युशन सांगतो. ठीक आहे, एनर्जीज क्लिन्झिंग करतो. ठीक आहे, आणि वास्तूमध्ये ज्या गोष्टी क्लिन्झिंग करायला पाहिजे त्या क्लिन्झिंग करतो. वास्तूला प्रोटेक्टेड करतो की बाबा कुठलीच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये नाही यायला पाहिजे. आणि तुम्ही जर बाहेर जात असाल तर कुठल्या देवताची उपासना करायला पाहिजे, डेली रिच्युअल्स मध्ये काय करायला पाहिजे. बऱ्याच वेळा जर तुमचा ऑरा क्लीन ठेवायचा असेल तुम्हाला, तर
आपण सांगतो की तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाका, त्याच्यामध्ये लवंग थोडंसं, लवंगाचं ऑइल जर असेल तर ते टाका आणि हिंग टाका, तर ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग होते. अच्छा, ऑरा आपली ऑटोमॅटिक क्लीन होते. आता बरेच हर्ब्स वगैरे आहेत की जे आपण वापरून ऑरा क्लीन करू शकतो. स्पेशली मी माझ्या क्लायंट्स जे असतात तर त्यांच्यासाठी आपण काय करतो, एक पूर्ण ऑरा क्लिन्झिंगचा पूर्ण पावडरच बनवून घेतलाय की तो कम्प्लिटली त्याच्यामध्ये 40 वेगवेगळ्या पद्धतीचे वनस्पती टाकले आणि त्याचा एवढा छान रिझल्ट आहे की म्हणतात लोक आम्हाला फ्रेश वाटतो. मग त्याच्यामध्ये बरेच भीमसेन कापूर टाकलेला आहे, ठीक आहे, चंदन आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर खडे मीठ आहे, समुद्री मीठ आहे, असे एन नंबर ऑफ गोष्टी, 40 प्रकारचे वनस्पती आहेत. लवंग आहे, विलायची आहे, दालचिनी आहे त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतः हे आपण स्वतः बनवलेलं आहे ते. तर ह्याच्यामध्ये त्याच्याने काय होतं की तुमची क्लिन्झिंग प्रॉपर होते. आपण जे खडे मिठाने करत होतो तर त्याला थोडं आणखीन जास्त पॉवरफुल बनवण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि ते रिझल्ट चांगले आहेत. तेच सेम ऑरा पावडर तुम्ही घरासाठी यूज करू शकता, फ्लोअर पुसायला यूज करू शकता, त्यामुळे घरातली पॉझिटिव्हिटी. तुम्हाला घरातल्या घरात जर करायचं असेल तर काय करू शकता, तर एक छोटंसं बाटली घ्या पाण्याची, त्याच्यामध्ये सिनेमन म्हणजे दालचिनी तुम्ही टाका, लवंगाची थोडीशी पावडर बनवा किंवा तेल करा, तो त्याच्यामध्ये टाका आणि हलकंसं लिंबू पिळा त्याच्यामध्ये. आणि हे जे लिक्विड आहे ना, तर तो लिक्विड साधारण 1 लिटर पाण्यामध्ये टाका आणि हलका हलका थोडंसं त्याच्याने स्प्रे करा किंवा पुसून घ्या. ह्याच्याने तुमची क्लिन्झिंग प्रॉपर होईल आणि थोडंसं हिंग ऍड करा आणि स्मेल पण छान येतो, फ्रेग्रन्स मस्त येतो. जर तुम्हाला लेव्हेंडरचं जर ऑइल भेटला तर तो वापरा. या सर्व गोष्टी आपला ऑरा आणि आपली वास्तू, तुमच्या वास्तूचा ऑरा पण चांगला पाहिजे राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमच्या घरात आल्यावर तुम्हाला शांतता भेटायला पाहिजे. काही काही घरात गेलं असं मी ऑब्झर्व केलंय की खूप अशी निगेटिव्हिटी जाणवते किंवा असं काहीतरी प्रेशर आल्यासारखं की बाबा इथून पटकन बाहेर पडावं किंवा एक दुर्गंधी येते, म्हणजे एक प्लेझंट स्मेल नाही येत. तर त्याच्या मागे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी घरात असते, असं काही आहे का? येस. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तर तुमची बॉडी रिॲक्ट करत असते, त्याला सांगते अरे इथं नाही बसायचं, उठायचं इथं. बऱ्याच वेळा असतात नॉर्मल घर असतं पण तुम्ही तासन तास गप्पा मारतो, तुम्हाला कळत नाही. तर तिथला ऑरा क्लिन्झिंग आहे. तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही खडे मीठ वापरताय, हिंग वापरताय, ठीक आहे, हळद वापरताय, याच्याने क्लिन्झिंग करता तर तुमचा ऑरा क्लीन राहतो. शेणाने घर सारवायचे तेव्हा पण तो चांगलं वाटायचं, नक्कीच, राईट. तर तो ऑरा क्लीन करतो. जेव्हा तुमच्याकडे घंटानाद होतो घरामध्ये, सकाळी पूजा करतो, आपल्याकडे सगळं सांगितलंय, घंटानाद करा, धूप दाखवा, नैवेद्य दाखवा, है ना, पण आपण काहीच करत नाही ह्याच्यातलं. पण तुम्ही जर हे करत असेल, घरामध्ये अग्निहोत्र करत असेल, तर तुमच्या घरामधली क्लिन्झिंग 100% होणार. घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम कंटिन्यू लावा. सकाळी एकदा विष्णू सहस्त्रनाम, संध्याकाळी एकदा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र. घरातली पॉझिटिव्हिटी वाढणार. कालभैरव अष्टक, जर तुम्हाला खूप जास्त निगेटिव्हिटी वाटत असेल तर कालभैरव अष्टक तुम्ही वाचा, लावा, ऐका, चालणार आहे. घरामध्ये शंखनाद करा, त्याच्याने व्हायब्रेशन क्लिन्झिंग होणार आहे. घंटानाद गरजेचा आहे. सकाळ संध्याकाळ केलं तरी खूपच चांगलं, 100% चांगलं आहे. 100% आपण टॉपअप करतोय आपल्या एनर्जीज मध्ये. तर जसं आपण मगाशी निगेटिव्हिटी बद्दल बोललो होतो, तसं मला असं विचारायचं तुम्हाला की एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही जाता, तिथली पाहणी करता, तर त्यावेळेस तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की काहीतरी विचित्र निगेटिव्ह फिलिंग आली आहे तिथे किंवा निगेटिव्ह एनर्जीचा भास झाला, असं काही तुम्हाला जाणवलंय का? बऱ्याच वेळा जेव्हा मी वास्तू करतो तर बघा, बेसिकली इनिशियली जेव्हा मी करायचो ना स्टार्टिंगला, तर मला ते लवकर कळायचं नाही की एक्झॅक्टली काय चॅलेंजेस आहेत. म्हणजे मी खूप वर्षापूर्वीचं सांगतोय, ठीक आहे. तर ज्यावेळी वास्तूला जातात ना, तर तुम्हाला काही शकून अपशकून, आपण म्हणतो ना शकून अपशकून, तर त्याचे सिम्पटम्स येतात. बऱ्याच वेळा काय व्हायचं की गाडी काढताना त्याला हे व्हायचं, म्हणजे माझं पार्किंगमध्येच गाडी धडकायचं मी.
जाताना मला कुठली तर मयत वगैरे दिसायची, तर त्या गोष्टी व्हायच्या. बऱ्याच वेळा काही ना काही अननेसेसरी कुठंतरी काहीतरी लागणं, खर्चटणं, ह्या गोष्टी व्हायच्या. आणि ते नंतर मला कळायचं की बाबा त्या वास्तूमध्ये हा दोष होता. त्यामुळे ते जायच्या अगोदरच एनर्जीज इम्पॅक्ट करायच्या. आणि जाऊन आल्यानंतर मग मला कळायचं की बाबा ह्याच्यामुळे एनर्जी डाऊन झाली, ड्रेन झाली. बघा काय आहे की सर्वात डिफिकल्ट जर गोष्ट काय आहे तर ते आहे एनर्जीज बरोबर डील करणं. मग ती नकारात्मक ऊर्जा असू दे किंवा ह्युमन एनर्जीज असू दे. तुम्ही बघा, एखादा नकारात्मक मित्र किंवा मैत्रीण जर तुमच्या संपर्कामध्ये आला, तुम्ही अर्धा तास बोललात तर तुम्हाला असं होतं कधी हात जाईल, डोकेदुखी होते. राईट. मग तिथं तर एनर्जीचा डील आहे. बरोबर. हे तुम्हाला अक्षरशः ड्रेन करतात एनर्जी वाईज. याला एनर्जी वॅम्पायर्स म्हणतात. हे तुमचं असं रक्त शोषून जसं घेतात ना, तसं एनर्जी शोषून घेतात. आता रिसेंटली बरेच अनुभव असे आलेले आहेत. महादेवांची कृपा एवढी आहे, गुरु दत्तात्रयांची एवढी कृपा आहे की ज्याच्यामुळं कंटिन्यू ब्लेसिंग्स आहेत. आणि काही गोष्टी होतात तर ते निदर्शनास पण येतात का आपण त्यांना विचारतो की असे काही एनर्जीज इथं आहे का, किंवा असा काही आवाज येतो का. आता जस्ट रिसेंटली मी एक शॉपला व्हिजिट केलं होतं. तर जसं त्या शॉपमध्ये एंटर केलं तर त्यांना म्हणलं की हे शॉप चालणारच नाही. म्हणलं तुम्ही कुठल्या बेसवरती असं सांगताय. म्हणलं मला पण इथं जेव्हा मला असं लगेच तुम्हाला सांगावं असं वाटलं नाही, पण जेव्हा मी इथे एंटर केलो ना तर त्यावेळी जे एनर्जीज फील झाल्या ना तर त्यांना ती ड्रेन करायला लागली एनर्जी. ती एनर्जी जशी ड्रेन करायला लागली तर त्यावेळी मी म्हणलो की सर हे नाही चालणार. त्यानंतर त्या व्यक्तीने मला सांगितलं की सर हा शॉप आम्ही 6 महिने झाला ह्याचा इंटेरियरच करतोय. बापरे, कारण कामच कम्प्लीट होत नाही का. आणि ऑलमोस्ट 7 ते 8 लाख रुपये आम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि स्टील हा कम्प्लीट होत नाही. आणि म्हटलं मग का बरं होत नाही. मग त्या व्यक्तीने सांगितले की सर हिथं अगोदर स्मशानभूमी होती. अच्छा, बरं. हे सगळं जेव्हा कन्व्हर्सेशन झाल्यावर नंतर सांगतात लोक. बऱ्याच वेळा लोक लवकर सांगत नाही, किंवा जो क्लायंट असतो तो लवकर सांगत नाही, पण जेव्हा आम्ही सांगतो तर त्यावेळी मग नंतर मात्र ते लोक सांगतात. असाच एक अनुभव, एक व्हिजिट सोलापूरला मी एक व्हिजिट केली होती. तर एनर्जीज कशा कशा असतात ते तुम्हाला सांगतो. जेव्हा आम्ही तिथं व्हिजिट केले तर त्यावेळी माझ्या इष्टदेवतांना मी आव्हानित केलं आणि विचारलं की बाबा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. तर तिथं आहे ना, मी त्यांना विचारलं की हिथं कुत्र्याच्या रिलेटेड काही इन्सिडेंट झालेला आहे का. बरं. तर त्यांनी म्हणले हो सर. ओके. की आमच्या मुलीला एक कुत्रा खूप आवडायचा, तो होता इथं, आणि तो कुत्रा म्हणजे गेला, आणि तो गेल्यानंतर आम्ही त्याला हिथंच मागं कंपाऊंडच्या जस्ट मागं आम्ही त्याला पुरलेला आहे. आणि त्याच्या एनर्जीज जाणवत होत्या. म्हणजे फक्त ह्युमन एनर्जीज नसतात तर कधी कधी ॲनिमल्सची एनर्जीज पण एक्झिस्ट करतात. तुम्ही एखाद्याला खूप जास्त जीव लावलेला असतो ना, पण काही पॉझिटिव्ह एनर्जी पण असतात यामध्ये, निगेटिव्ह एनर्जी पण असतात 200%. मग त्या पॉझिटिव्ह एनर्जी कशा आपल्याला त्या कशा आपण समजून घ्यायच्या. यस, बघा बऱ्याच लोकांना अनुभूती येते, आपण जे म्हणतो ना, हे पॉझिटिव्ह एनर्जीचे सायन्स. म्हणजे माझा एक अनुभव सांगतो की जेव्हा एका मंदिरामध्ये बसलो होतो मी आणि जस्ट ध्यान लावत होतो आणि माझ्या इष्टदेवतांना मी हे करत होतो. त्यांना मी एक प्रार्थना केली, खरंच तुमचं एक्झिस्टन्स जर असेल तर आत्ता ह्या क्षणाला कोणीतरी येऊन माझ्या डोक्यावरती हात ठेवायला पाहिजे. अच्छा, बर. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पुढच्या 5 सेकंदामध्ये तो माझ्या डोक्यावरती एक हात होता. कमाल. असं अंगावरती काट येतात ते सांगताना. आणि ह्याला म्हणतात अनुभूती. तो अनुभूती कसा घ्यायचा ना, त्याच्यासाठी तुम्ही किती सरेंडर आहात ते डिपेंड करतं. आणि तुम्ही जेवढे सरेंडर आहात ना, मग तुम्ही तेवढं भांडू शकता. मग तुमच्या आई बरोबर तुम्ही भांडता ना, आई बरोबर भांडताना मला हे पाहिजे आज. वडिलांना सांगू शकता ना, मला ही सायकल पाहिजे, हा कंपास पाहिजे, मला ह्याच शाळेत जायचंय, राईट. मग हे तुमचे जर आई वडील आहेत तर तुमची इंटेन्सिटी किती आहे. अनुभूती घेण्यासाठी तुमची कॅपॅबिलिटी तेवढी पाहिजे. एक्झॅक्टली. जर तुमची कॅपॅबिलिटी नसेल ना, तुम्ही अनुभूती नाही घेऊ शकत. हा, आणि प्रत्येक माणसाला त्यांना स्वामींचा अनुभव येतो, दत्तात्रयांचा अनुभव येतो, महादेवाचा अनुभव येतो, देवींचा अनुभव येतो, महालक्ष्मीचा अनुभव येतो. प्रत्येक
माणसाला अनुभव येऊ शकतो, पण तो तेवढा सरेंडर पाहिजे. बरोबर बरोबर. तो तेवढा सरेंडर पाहिजे. आणि मला असं वाटतं की बाबा जर माझ्यासारख्या माणसाला जर अनुभव येऊ शकतो तर जगातल्या सगळ्या माणसाला येऊ शकतो. आणि कुठेतरी ते आहे ना की जिथे निगेटिव्ह एनर्जी असते तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असतेच. म्हणजे 200% तुम्हाला जर एकावर विश्वास आहे दुसरा विश्वास ठेवावाच लागणार आहे तुम्हाला. 200% ठेवावा लागतो. कारण believe प्रत्येक करावंच जर जसं मी म्हणलो ना एनर्जी वॅम्पायर्स हो. असतात, तसं तुमचं पॉझिटिव्ह एनर्जीचा पण सर्कल असतो ना, मित्रमैत्रिणी हो, असतात की अरे नक्कीच. यांच्याबरोबर राहिलं की थोडं चांगलं वाटतं. हम्म. तो सत्संग म्हणतो Correct, आपण, correct. चांगल्या लोकांची संगत. हो. सेम गोष्ट जेव्हा तुम्ही एनर्जी लेवलला एखाद्या मंदिरामध्ये जाता तर ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती लगेच आपल्याला ती catch लगेच करते. कळते ना, अरे किती पीसफुल हो, आहे. हो, तुमचे नक्कीच. विचार शांत व्हायला चालू होतात. खरे खरे. हेच अनुभव आहे. तो ह्याच्यापेक्षा अनुभव घेता आला वेगळं पाहिजे हा actually. तुम्हाला ती एनर्जी ग्रॅप करता यायला Correct, पाहिजे. correct. बरेच लोक काय करतात, अरे रांगेत मी थांबले 2 तास 3 तास, तर ते अक्षरशः कंटाळून जातात आणि मग ते रागवायला चालू आहे, इथलं मॅनेजमेंट चांगलं नाही, हेच नाही, भांडाभांडी सुरू होते. व्हीआयपी आला त्यामुळे आमचे दर्शन थांबले. नाही, तुम्हाला त्या सानिध्यात म्हणजे थांबायला भेटतंय ना, बरोबर. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काही नाही. खरे. आज जेव्हा म्हणजे आमच्या इथं आम्ही सोलापूरचा मूळचा, जेव्हा सोलापूरला आमच्या इकडे एक प्रथा आहे किंवा बरेच लोक असं करतात की कोजागिरी पौर्णिमेला सोलापूरवरून तुळजापूरला चालत जातात. बरं. तर तो जो चालत जायचा भाव आहे ना, त्यावेळी कंटिन्युअसली तुमच्या देवीचं स्मरण हो. तुमच्या चालू राहतं. डोक्यात असतो आणि तुमच्या सानिध्यामध्ये तुमचा जो वलय बनतो तर तो भक्तिमय वलय असतो. खरंय खरंय. तसं सेम गोष्ट वारीच्या 100% ह्याच्यात पण चालताना ती खूप वारीमध्ये अनुभवता होते. येते लोकांना. लोक श्रीशैलला खूप. चालत जातात, हो. श्रीशैलमला चालत जातात बरेच लोक. भरपूर अनुभव आहेत. लोक साईबाबांच्या पालखीला चालत वेगळाच जातात. अनुभव त्यावेळेस मग त्यावेळी ती लोकांना भक्ती येतो. वाढते का हो. कमी होते? ऑफकोर्स वाढते. वाढते हो. ना. मग ती जी सानिध्य आहे ना त्याला एन्जॉय करा. बरोबर. मग ते असं नाही यार काय आहे, एवढं चालत आहे नाही म्हणत ना तो व्यक्ती. खरंय खरंय. मग तिथं गेल्यावर ज्याच्यासाठी तू आलाय तिथं थांबतो ना आपण. हो. मग तुम्ही थांबा, त्या सानिध्याचा अनुभव घ्या. खरंय. मग तिथं कोणतरी येऊन तुम्हाला प्रसाद देईल, कोणी फूल देईल, कोणी अचानक म्हणेल की बाबा हिथून नाही हिथून जा. हे सगळे जे मार्ग दाखवणारे असतात ना, तर त्याचाच अंश असतो तो थोडा थोडा. अच्छा. पण तो अनुभूती तुम्हाला कळालं. घेता यायला तेच, पाहिजे. तेच. एखादा जण प्रवास करताना अचानक तुम्हाला शीट देतो की नाही तुम्ही इथं बसा. एक जण अचानक म्हणतो की तुम्ही इथून जावा, लवकर पोहोचाल. बरोबर. हे काय, हे अनुभव आहेत ना, हो हो नक्कीच. पण आपण इग्नोर करतो. नर्मदा परिक्रमा करताना लोकांना अनुभव येतात बरेच. अचानक कोणीतरी येतो, जेवण देतो. हो. जेव्हा तुम्हाला ताण लागते तेव्हा पाणी देतो. मग येतो कुठून हा अनुभव? ह्याला अनुभूती म्हणतात. तुम्ही बरोबर. सरेंडर खरंच, तिथं खरंच. होता. अगदी 100%. मग जसं निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह, जसं पॉझिटिव्ह आहे तसं तसं निगेटिव्ह negative आहे. आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला कुठं जायचं ते तुम्ही ठरवा. बरोबर. जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीच्या सानिध्यात जास्त राहणार असाल तर 100% तुमचं नामस्मरण आहे, तुमची भक्ती आहे, तुमची श्रद्धा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्याला अनुभव घ्यायचा प्रयत्न करताल तसा अनुभव भेटेल. बरोबर. आता विषय निघाला म्हणून विचारतात मला की कुलदेवतेला दरवर्षी गेलंच पाहिजे असं सगळेजण सांगतात. तर त्याच्या मागे काय उद्देश असतो किंवा काय असतं त्याच्या मागे? तुमच्या कुळाची रक्षण करणारी देवता असते ते. आणि महादेव आणि पार्वतीचेच अवतार आहे. जे पण आहे, खंडोराया आहे किंवा तुळजाभवानी आहे, जे जे तुमची देवता असेल, ठीक आहे. तर त्या देवताला तुम्ही सरेंडर पाहिजे. आणि आपण असं आहे की सीधा द्यायचा एक हे विषय येतो है ना, सीधा देतो तर अगोदर. म्हणजे तुम्ही तुमचा जो पण शेतामध्ये जी गोष्ट पिकलेली आहे, तुम्ही जे धान्य आणताय तर त्याचा एक हिस्सा आपण तिथं देतो. तर तो आहे ना, तो अनुभव आहे. तुम्ही जेव्हा ते सरेंडर देता ना तर पुढच्या वर्षी आणखीन जास्त येतं. नक्कीच नक्कीच. त्याच्यात प्रगती होत जाते. ज्या लोकांनी कंटिन्युअसली कुलदेवताला जातात ना त्यांची प्रोग्रेस होते. कारण तुमच्या कुळाचं रक्षण करणारी देवता आहे ती. आणि सगळ्यांनी करायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये इफ अँड बट काहीच नाही आहे की नाही केलं तर काय, नाही केलं तर नाही केलं. पण जे लोक करतात ते प्रोग्रेस करतात. ज्या लोकांनी नाही केलं त्यांना अडचणी यायला स्टार्ट पण झालेले. जे लोक रेग्युलरली करतात ओके, काय प्रॉब्लेम नाही. असं ट्रिपला तर किती वेळा जातात. सो एक
ठराविक वेळ काढून जर कुलदेवतेला गेलात तर काहीच वाईट नाही आहे ना. जर तुम्हाला एनर्जी तिथं गेल्यावरती चांगल्या भेटतात तर 100% तुम्ही करायला पाहिजे. आणि तुमचे कुलदेवतेला तुम्ही नाही जाणार तर कोण जाणार? बाजूचा तर नाही जाणार आहे, मग तुम्ही जावा ना. तुमची ग्रामदेवता आहे, प्रत्येक याच्यामध्ये ग्रामदेवता आहे, ग्रामदेवताला जावा. त्याची प्रत्येक ग्रामदेवताची यात्रा असेल, आवर्जून जायला पाहिजे, सुट्ट्या टाकून जायला पाहिजे. खरंच आहे. मी सोलापूरचा आहे, तर आमचं जी ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर आहे. तर आवर्जून दरवर्षी मी आता जेव्हापर्यंत मी जॉब करत होतो, मी दरवर्षी मकर संक्रांतीला तिथं असायचो. म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षापासून, म्हणजे जेव्हा मी पहिलीला होतो तेव्हापासून तर टिल आजपर्यंत, फक्त लॉकडाऊनचा एक काळ असा होता की जिथं यात्रा झाली नाही, त्याच्या व्यतिरिक्त असा एकही वर्ष गेला नाही की मी तिथं नाही गेलो. तर ह्याच्यामध्ये काय की माझं समर्पण आहे, माझा भाव आहे तो. नक्कीच. मग ती तुमची कुलदेवता असेल, तुमची इष्टदेवता असेल, जायलाच पाहिजे. जर तुम्ही कोणाला गुरु केला असेल तर गुरूंच्या सानिध्यात राहायलाच पाहिजे. वर्षातनं एकदा तरी त्यांना भेटा, त्यांची विचारपूस करा, त्यांच्याकडनं 2 वाक्य ऐकायला भेटतात. तर आता परत आपण वास्तू या टॉपिकवर येऊया. जर एखादं घर आपण बघतोय तर त्या घरासाठी जो नंबर दिलेला असतो तो आपल्या न्यूमरॉलॉजीनुसार किंवा तो कसा आपण बघून घेतला पाहिजे? ओके. प्रत्येकाच्या डेट ऑफ बर्थ मध्ये त्याचं रहस्य लपलेलं आहे. जर तुमची जन्मतारीख जर फिक्स जर तुम्हाला माहित असेल, त्याचा मुलांक आणि भाग्यांक ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स कळतात. अच्छा. त्याच्यावरती हे कळतं की तुम्हाला कुठला कलर फेवरेबल आहे, कुठला नंबर फेवरेबल आहे, गाडीचा नंबर काय असायला पाहिजे, मोबाईलचा नंबर काय असायला पाहिजे, कुठली व्यक्ती तुमची आता पार्टनर म्हणून तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या एनर्जीज चांगल्या कनेक्ट होतात. ऍटलिस्ट तुमची स्ट्रेंथ माहित पाहिजे, तुमचे विकनेसेस माहित पाहिजे. मॅम कसं होतं की न्यूमरॉलॉजी, मी खूप लोकांची न्यूमरॉलॉजी केली. ठीक आहे. जेव्हा त्यांचं ग्रीड कम्प्लीट बनवतो, ज्याला आपण लोशो ग्रीड म्हणतो किंवा अंक कुंडली आपण ज्याला म्हणतो, तर प्रत्येक नंबरचे जे नंबर मिसिंग्स असतात ना, त्याचे काही रेमेडीज असतात. आणि जे नंबर एक्झिस्ट करतात त्याची काही स्ट्रेंथ असते आणि काही विकनेसेस असतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे कॉम्बिनेशन्स असतात. आता खूप लोकांना हे सांगणं अवघड होतं की अरे तुझं एक जनरलाइज होईल की अरे मुलांक हे असेल तर ही गोष्ट करा, भाग्यांक हे असेल तर ही गोष्ट करा. त्याच्यासाठी स्पेसिफिक आम्ही माझ्या टीमनी बसून एक काम केलं. आम्ही एक रिपोर्ट जनरेट केला डायरेक्टली. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा, नाव टाकायचं, मेल आयडी, फोन नंबर. जेव्हा तुम्ही टाकणार तुमचा फेवरेबल नंबर कोणता आहे, त्यानंतर तुमची कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहेत, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, काय गोष्टी तुम्ही अडॉप्ट करायला पाहिजे, काय गोष्टी सोडायला पाहिजे, कोणत्या रेमेडीज करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा डिटेल 94 पानाचा रिपोर्ट आहे. मग हे काय ऍप डेव्हलप केलंय तुम्ही? येस. हा एक क्लाउड बेस कम्प्लिटली एक वेबसाईट आहे. त्याची लिंक मी तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ज्या लोकांना म्हणजे ते बेनिफिट घ्यायचं तर ते लोक घेऊ शकतात आणि त्याच्यावरनं पूर्ण न्यूमरॉलॉजीचं डिटेल इन्फॉर्मेशन येऊ शकतं. खूपच छान. आजकाल लोकांना खूप उत्सुकता असते की आपल्या भाग्यांकानुसार काय कलर कुठला फेवरेबल आहे, आपलं करिअर कशामध्ये करता येईल. मॅम ह्याच्यामध्ये तर विशेष म्हणजे आम्ही काय केलंय की तुमचे हिडन टॅलेंट्स काय, तुमची स्ट्रेंथ काय, तुमचे विकनेसेस काय, मेडिकल कंडिशन, पैशासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय वापरायला पाहिजे, कोणत्या एरियामध्ये काम केल्यावर तुमची स्ट्रेंथ वाढेल मनीसाठी, लव्ह अँड रिलेशनशिप कशी राहील तुमची, ह्या सगळ्या गोष्टींवरती तो रिपोर्ट आहे. म्हणजे कोणता एरिया असा राहिला नाही की जो कव्हर नाही केला. सगळेच तुम्ही कव्हर केलेले त्या ऍपमध्ये. तर तो एक रिपोर्ट ज्या लोकांनाही वाटतं त्यांनी जनरेट करावं. अगदी नाममात्र शुल्क आहे त्याची. ठीक आहे. तुमच्या ऑडियन्ससाठी नक्कीच मी काहीतरी तिथं स्पेशल ऑफर द्यायचा प्रयत्न करेन. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी हे सगळे डिटेल्स, त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तुम्हाला एक मी कोड देतो, तर त्या कोड जर टाकला त्याच्यामध्ये, ठीक आहे, एक एक्झाम्पलला सांगू, जर PU नावाचा कोड दिला तर त्याला तो डिस्काउंट अवेलेबल होईल. ओके. ठीक आहे. सगळ्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. यस. हे झालं न्यूमरॉलॉजीचं मॅम. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही जो फ्लॅट नंबर सिलेक्ट करताय, जसं समजा तुमचा मुलांक आणि भाग्यांक 1 असेल तर अशा लोकांनी 8 नंबरचे फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे. ओके. ज्याची टोटल 8 येते किंवा नंबर मध्ये समजा 208 येतोय है ना, तर ते नाही घ्यायला पाहिजे शक्यतो. तर तिथं थोडेसे हर्डल्स वगैरे येतात.
तुमच्या अंकशास्त्राप्रमाणे तुमची वास्तू बनू शकते. तुमचा मुलांकन तुमच्या भाग्यांकाप्रमाणे कोणता वास्तू तुम्हाला फेवरेबल आहे हे कळू शकतं. हो. इव्हन घराला कुठला कलर द्यायचा हे 100% सुद्धा तुम्हाला फेवरेबल कलर्स भेटून जातात त्याच्यामध्ये. घराला म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रोफेशनली जर समजा तुमचं व्हिजिटिंग कार्ड बनवत तुमचं लोगो डिझाईन करतात तर त्याच्यामध्ये पण तो उपयुक्त ठरतो. तर आता जेव्हा एखादी व्यक्ती घर बघायला जाते तर कधी कधी ते घर रेंटेड असतं, कधी कधी स्वतःचं असतं. तर स्वतःचं घर असतं तेव्हा आपण वास्तुशांत वगैरे सगळं करून आपण म्हणजे पूजा विधिवत करतो. पण जर रेंटेड फ्लॅटमध्ये जर गेलो तर तिथे ऑलरेडी आधीच्या एनर्जीज असतात, तर त्या कशा आपल्यावर इम्पॅक्ट करतात तिथे? येस मॅम, जेव्हा समजा एखाद्या घरामध्ये तुम्ही जस्ट एंटर केले, ठीक आहे, जर समजा तिथं काही तर भांडणं वगैरे झाले असतील तर तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला ते व्हायब्रेशन करतात. ओके, अरे इथं काहीतरी आत्ता गडबड झाली आहे असं लगेच जाणवतं. एखाद्या मंदिरात गेले असेल तर जस्ट आरती झाली असेल तरी तुम्हाला ते जाणवतं की अरे आत्ता जस्ट आरती झाली वाटतं. कशावरनं जाणवत आहे? व्हायब्रेशन्स. प्रत्येक माणसाला हा सेन्स असतो. अगोदरच्या एनर्जीज कॅरी करता तुम्ही. त्याच्यामुळं आपल्या इथे एक प्रथा आहे, जेव्हा पण तुम्ही ग्रहप्रवेश करता त्यावेळी वास्तू शांत करतो, त्यावेळी एखादं होम हवन करतो आपण. घरामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर वर्षातनं एकदा तर नवचंडी करायला पाहिजे. किंवा कुठलाही एक याग, जसं दत्त याग वगैरे असेल किंवा आणखीन कोणते याग, गणेश याग वगैरे असेल, कोणतेही जे शिवशक्तीला रिप्रेझेंट करू शकतील असे कोणतेही एखादं हवन जर तुम्ही रेग्युलरली करत असेल वर्षातनं एकदा, तर तुमचं क्लिन्झिंग व्हायला चालू होईल, जे व्हायब्रेशन लेवलला राहिलेलं आहे. नक्कीच. लोक काय करतात, एकदा वास्तू शांत करतात आणि सोडून टाकतात. तर असं नाही करायला पाहिजे. एकदा तुम्ही आंघोळ केली आणि वर्षभर केली नाही असं चालेल का? तर ऑब्व्हियसली नाही चालणार. तर सेम वास्तूला पण त्याचा एक एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. धूप वगैरे नेहमी रेग्युलरली लावायला पाहिजे, घंटानाद व्हायला पाहिजे, स्तोत्र पठण व्हायला पाहिजे. अरे आपल्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट आहे, तर डेफिनेटली आपण करायला पाहिजे. आज तुम्ही एक सांगा, म्हणजे माझ्या शाळेमध्ये तर हे होतं की बाबा ब्रेक व्हायच्या अगोदर आहे ना वदनी कवल घेता हे म्हणायचं. ते कंपल्सरी म्हणायला लावायचं. मग तो काय, तो ग्रॅटिट्यूड आहे, राईट. अन्नाला. आणि आता बंद आहे ते सगळं. तर हे जेव्हा मंत्रोच्चार होतो तुमच्या अन्नावरती ते संस्कार होतात आणि हे गरजेचं आहे. आणि बरेच वर्ष आपल्याकडे ही प्रथा चालू आहे आणि हे सोडायला नाही पाहिजे. हे सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. स्पेशली काय आहे की महिलांवरती ह्याचा भार जरा जास्त असतो, कारण त्यांना खूप जास्त सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये नवऱ्याचं सगळं जबाबदाऱ्या खूप असतात. डबा वगैरे बनवून पोरांना शाळेत पाठवून हे सगळं करायचं असतं. पण त्यांनी थोडंसं म्हणजे त्यांची नैतिक जबाबदारी हे असं म्हणता येईल. पुरुषांना थोडासा त्याच्यामध्ये टाइम नाही भेटत, ठीक आहे, भेटलं तर त्यांनीही करावं. पण महिलांवरती एक ही नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे करायला पाहिजे, जेणेकरून थोडेसे संस्कार घडतील नक्कीच आणि त्याचा इफेक्ट तुमच्यावरती चांगला होईल. रामरक्षा स्तोत्र, ज्यावेळी लोक गर्भधारणा वगैरे करतो तर रामरक्षा स्तोत्र कंटिन्युअसली म्हणायला सांगतात, कारण त्याच्यामुळे गर्भाचं रक्षण होतं. रामरक्षा स्तोत्र अगेन बीज मंत्रावरती आहे, रचं उच्चारण जास्त आहे. आपण बघतो की सोलार प्लेक्ससची जो बीज मंत्र आहे तो रम आहे, रवर टिंब आहे ना, तर तो उच्चारण त्याच्यामध्ये राम मध्ये पण तेच आहे कंटिन्युअसली. रामरक्षा स्तोत्र जेव्हा गर्भाचं संरक्षण होतं, गरजेचं आहे, म्हणायला पाहिजे. खरंच आहे, केवढं इफेक्ट आपल्या किती पूर्वीचं सगळं लिहून ठेवलंय ना सगळ्या गोष्टी. आपण काय करतो की खूप मॉडर्नायझेशनच्या भानगडीत पडतो आणि बऱ्याच वेळा आहे ती चांगली गोष्ट आपण सोडत चाललो आणि हीच पाश्चात्य लोक संस्कृती ते अडॉप्ट करतायत आणि जेव्हा ते अडॉप्ट करतात तेव्हा आपल्याला वाटतं अरे ते तर आपलंच आहे. असंच होतंय आता. पण आता जरा पूर्वीच्या परत गोष्टी यायला लागल्या. 100% आताची जी जनरेशन आहे यस त्या ह्या सगळ्या गोष्टींना कनेक्ट करतात आणि आता आताच्या सोसायटीसाठी ते खूपच गरजेचं आहे. तसं जाता जाता माझा एक शेवटचा असा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला घर घ्यायचंय किंवा नवीन जागेत शिफ्ट व्हायचंय, तर तेव्हा अशा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अकॉर्डिंग टू वास्तू, त्या आपल्या प्रेक्षकांना सांगा. एकतर मॅम, जेव्हा पण माणूस घर घेतो त्या घरामध्ये पूर्ण आपली पुंजी लावतो, बरोबर, राईट.
ते घर घेतल्यावर आणखीन त्यांनी घर घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं घर असायला पाहिजे, राईट? बरोबर. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की अरे आयुष्यात घर एकदाच होतं, असं नाही पाहिजे. आणखीन जास्त प्रॉपर्टी व्हायला पाहिजे, घर व्हायला पाहिजे, त्याची समृद्धी वाढायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं जर घर घ्यायचं असेल तर ईशान्येत टॉयलेट नकोय, नैऋत्यामध्ये टॉयलेट नकोय आणि आग्नेयेत टॉयलेट नकोय. ह्या 3 गोष्टी असेल तर फायनान्शियल हर्डल्स येतील, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येणार. मग त्यापेक्षा चांगलं एक तर एंट्री तुम्ही पूर्वेत घ्या, उत्तरेत घ्या, वायव्येत घ्या, ईशान्येमध्ये घ्या, चालेल, काहीच हरकत नाही. इव्हन पश्चिमेची एंट्री पण आपल्याला चालते. फक्त एंट्रीमध्ये नैऋत्याची एंट्री टाळावी. नैऋत्यामध्ये एंट्री नकोय, नैऋत्यामध्ये सेप्टिक टँक नकोय, अंडरग्राऊंड वॉटर नकोय, ओव्हरहेड टँक नकोय, तर हे टाळायचं आहे. आग्नेयमध्ये जलचा साठा जास्त नकोय, पाणी नकोय, सेप्टिक टँक नकोय. ठीक आहे, हे जे काही स्पेसिफिक डायरेक्शन आहे त्या ठिकाणी त्या झोनमध्ये जर येत असेल तर 100% ते ग्रोथ करेल तुमचं. ईशान्येमध्ये एकतर उत्तरेमध्ये, ईशान्येमध्ये, पूर्वेमध्ये, पश्चिमेमध्ये तुम्ही देवघर बनवू शकता. त्याची जागा तशी असायला पाहिजे. मॅम, मी आत्तापर्यंत जर 1200 लोकांना जर वर्षात व्हिजिट करत असेल तर त्याच्यामध्ये मी कॉमन गोष्ट जी बघितली आहे, जे 70% लोक फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये येतात, तर त्यांच्या घरामध्ये नैऋत्यामध्ये टॉयलेट 100% असतं. अच्छा, ओके. आणि नैऋत्यामध्ये अंडरग्राऊंड वॉटर तरी असतो किंवा एंट्री तर असते. सेम ईशान्येमध्ये अंडरग्राऊंड सेप्टिक टँक तरी असतो किंवा टॉयलेट असतो. तर त्यांना हर्डल्स 100% येतात. ज्या लोकांचे पण पैसे अडकतात तर त्यांचा आग्नेयमध्ये पाणी आलेलं असतं किंवा शनीच्या रिलेटेड वस्तू आलेल्या असतात तर त्यांचे पैसे अडकतात. तर मेजर गोष्ट अशी आहे की तुमची पूर्व दिशा ओपन पाहिजे, पूर्व दिशेमधनं सूर्यकिरण यायला पाहिजे, उत्तर दिशेतनं थोडं ओपन व्हेंटिलेशन वगैरे व्हायला पाहिजे. त्यानंतर पूर्वेमध्ये, ईशान्येमध्ये हॉल, बाल्कनी वगैरे ह्या गोष्टी चालतील. नैऋत्यामध्ये कुठलाच एंट्री नकोय तुमचा. पश्चिमेमध्ये जर तुमचा बेडरूम येत असेल तर ते बेस्ट आहे. दक्षिणेमध्ये बेडरूम येत असेल तर तो ठीक आहे. आग्नेय किंवा वायव्यमध्ये तुमचा किचन चालतो दोन्हीकडं. किचन हा ईशान्येमध्ये नको आणि नैऋत्यामध्ये नकोय. आणि ब्रह्मस्थानात किचन नकोय. ते पूर्ण मोकळं ठेवलं पाहिजे. तो जेवढा मोकळा असेल तेवढा बेस्ट आहे. जर ह्या गोष्टी बघितल्या तर डेफिनेटली चांगला रिझल्ट त्यांना भेटतो. एक चांगल्या वास्तू कन्सल्टंटला दाखवून बघा काय होतं, लोक करोडो रुपयाची प्रॉपर्टी घेतात आणि त्याच्यामध्ये एक छोटासा शुल्क जो असतो एक कन्सल्टंटला त्यांनी द्यावा, जो पण असेल आजूबाजूचा कन्सल्टंट, मग तो 21,000, 50,000, 12,000 ज्याच्या त्याच्याप्रमाणे. बट ऍटलिस्ट मला असं वाटतं की बाबा त्यांनी त्यांचं फ्युचर सिक्युअर करून घ्यावा. कारण आजकाल कसं काही प्रॉब्लेम झाल्यावर अगेन वास्तू कन्सल्टंटकडे येतात लोक. मॅडम, आज आपण इन्शुरन्स कंपनीला आहे ना एक प्रीमियम देतो. कशासाठी? सिक्युरिटीसाठी तुमच्या. मग तुम्ही कन्सल्टेशनसाठी का नाही देत? तर तो अगोदर माइंडसेट तुम्हाला चेंज करावा लागेल आणि हा बाबा हे माझ्या फ्युचरसाठी, माझ्या ग्रोथसाठी मी करतो. नंतर सगळं गेल्यानंतर वास्तू कन्सल्टंटकडे जाऊन काहीच फायदा नाही. त्याच्या अगोदर जावा, प्लॅन व्यवस्थित आहे का ते बघा. भूमी, जर एखादा प्लॉट घेत असेल तर ती भूमी तुमच्यासाठी योग्य आहे का ते बघा. जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असेल तर तो व्यवसाय तुमच्या कुंडलीप्रमाणे तुम्हाला सूट होतंय का, तुमच्या न्यूमरोलॉजी प्रमाणे तो तुम्हाला सूट होतोय का, हे बघणं गरजेचं आहे. करेक्ट. जसं तुम्ही सांगता तर मला खूप उत्सुकता आहे की तुमची प्रोसिजर काय असते. एखाद्या क्लायंटकडे तुम्ही जाता तर तुमची कामाची प्रोसिजर कशी असते? ओके मॅम, सर्वात अगोदर एक डिस्कवरी कॉल होतो. ठीक आहे, डिस्कवरी कॉलमध्ये आपण हे जाणून घेतो की तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय. जर तुमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग वास्तू असेल तर चॅलेंजेस काही येत आहेत का तुम्हाला. मग जर तुम्हाला चॅलेंजेस येत असेल, समजा हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप जे पण असेल, तर त्याच्या अनुसरून तुमचा आपण मॅप लेआउट मागवतो. घराचा नकाशा हा कंपल्सरी आहे. जर तो आपल्याला नकाशा भेटला तर त्याच्यावरनं आपल्याला 90% गोष्ट आयडेंटिफाय होते स्ट्रक्चरल लेवलला. वास्तू एकतर स्ट्रक्चरल लेवल आणि नंतर मग एनर्जी लेवल, अशा पद्धतीने आपण बघतो. मग एनर्जी लेवलला तिथं त्या वास्तूमध्ये मग एक प्रोसिजर होते. त्यांची कुंडली त्यांना किती सपोर्ट करते ती वास्तू ते बघतो. कुंडलीप्रमाणे जर ओके असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण ते करेक्ट करायला लावतो. आणि त्या कुंडलीप्रमाणे कुठली एंट्रन्स असायला पाहिजे, कुठं त्यांनी झोपायला पाहिजे, बेड पोझिशन. समजा व्यवसाय करत असेल तर तुमच्या कुंडलीप्रमाणे तो व्यवसाय चालतोय का, आणि जर व्यवसायाची जागा ती तुमच्या कुंडलीप्रमाणे अलाइन्ड आहे का. आणि थर्ड पार्ट येतो एनर्जी लेवल. ज्यावेळी आपण त्या
वास्तूमध्ये जातो तर तिथं कुठल्या कुठल्या पद्धतीची एनर्जी आहेत, पैसा ओढण्याची ताकद आहे का तिथं, तिथं अन्नपूर्ण देवीची एनर्जी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. म्हणजे एखादा हॉटेल इंडस्ट्री आहे तर तिथं काय पाहिजे, अन्नपूर्णाची एनर्जी पाहिजे, लक्ष्मीची एनर्जी पाहिजे, जेणेकरून पैसा अट्रॅक्ट यायला पाहिजे. हे आहे का आपण तिथं चेक करतो. आणि नसेल तर तिथं काही रेमिडियल पार्ट पण केला जातो. विशिष्ट प्रकारचे काही रेमेडीज आपण तिथं करतो जिथं रेमिडियल शक्य असेल. जिथं नाही शक्य, जे काढायचीच आहे गोष्ट, उदाहरणार्थ नैऋत्याचं टॉयलेट, तो 100% काढायलाच लावतो आपण, त्याच्यावरती रेमेडीज आपण करत नाही. जिथं जिथं शक्य असेल तिथं रेमेडीज करतो आणि जिथं नाही शक्य तिथं मग ते चेंजेस करायला आपण लावतो. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर साधारण 3-1 महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट भेटायला चालू होतो. 3 महिन्याचं तुमचं हे म्हणजे तो टेस्टिंग टाइम आहे तुमचा. टेस्टिंग टाइम आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेव्हा चेंजेस करता ना तर त्याची टेस्टिंग. मग टेस्टिंग मध्ये असं नाही होत की अचानक एकदम श्रीमंत कोणी होत नाही. ह्याच्यामध्ये हे होतं, तुम्ही जे मेहनत करताय त्या मेहनतच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रोग्रेस दिसायला चालू होते. म्हणजे आतापर्यंत मला नुकसान होत होतं ते नुकसान माझं थांबलंय. बरोबर, हेच प्रगती आहे तुमची. आणि ते हळूहळू तुम्हाला ते दिसायला चालू होतं. चिडचिड कमी झाली, पैसा टिकतोय, अचानक मशिनरी बंद होत होते ते होत नाहीये, घरात वादविवाद होत होते ते होत नाहीये, मेडिकल एक्सपेन्सेस अगोदर खूप होत होते, आता तो कमी झालाय. अशा पद्धतीच्या अशा स्वरूपात तुम्हाला रिझल्ट ते दिसायला चालू होतं. तर जसं तुम्ही मागाशी सांगितलं की एखाद्या घरात तुम्ही गेला तर तुम्हाला एनर्जीज फील होतात, तर त्या एनर्जी कशा फील होतात, म्हणजे तुम्ही कसं ते कसं सांगता? मॅम, फर्स्ट थिंग, जेवढ्या पण एनर्जीज तुमची जशी जशी साधना वाढते ना तर तसं तुम्हाला एनर्जी चांगल्या पद्धतीने कळायला स्टार्ट होतं. फर्स्ट थिंग, तुमची एखाद्या देवतावरती श्रद्धा आणि भक्ती तेवढी पाहिजे जशी माझ्या इष्ट देवतावरती आहे. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये कुलदेवताची साथ असते, तुमच्या पितरांची साथ असते. सगळ्या लोक तुम्ही जेवढं सरेंडर असाल ते एनर्जीज बरोबर तुम्हाला कनेक्ट होतात. जर एखाद्याला खरंच चांगल्या इंटेन्शननी तुम्हाला सोल्युशन द्यायचं असेल ना तर त्याचा उलगडा व्हायला चालू होतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही टूल्स पण वापरतो. एक आहे पेंडुलम डाउजिंग आहे, एक एल रॉड आहे, त्यानंतर काही सायंटिफिक टूल्स आहेत जे आपण वापरतो. ठीक आहे, सगळेच टूल्स सगळ्या ठिकाणी वापरत नाही. तिथल्या एनर्जीज वरती डिपेंड करते की कोणतं टूल वापरायचं. म्हणजे जसं की ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदमध्ये आहे कुठला टूल कधी वापरायचा तर तो आपल्यावरती. तर सेम थिंग ह्याच्यामध्ये आहे. आता जर एखाद्या गोष्टीची एनर्जी कशी बघतो, आता हा माझा एक डाउझर आहे, ठीक आहे, याला पेंडुलम म्हणतो आपण. हा डाउझिंग टूल आहे. ठीक आहे, तुमचा थोडासा मोबाईल इथं ठेवता का, तर आपण बघूया तुमच्या मोबाईलची एनर्जी तुमच्या बरोबर किती सिंक्रोनाइज आहे. ठीक आहे, तुमचा जो उजवा आहे तो वरती करा, कुठल्या पण एका हातामध्ये, त्या हातामध्ये मोबाईल ठेवा आणि हात पुढे करा. यस, जर क्लॉकवाईज फिरला तर तो पॉझिटिव्ह आहे आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरला तर तो निगेटिव्ह आहे. तर आता सध्याला बघा तो निगेटिव्ह फिरतोय. राईट, तुम्ही मोबाईल हातातून खाली ठेवा, स्टॉप झाला तो. आता काय होतंय, क्लॉकवाईज. इट मीन्स हे जे रेडिएशन तुमच्यासाठी चांगले नाही. बापरे. ठीक आहे, ओके. मग आता फक्त हे जी एनर्जी आपल्याला जर चेक करायची असेल, वरती पकडा हातामध्ये. ठीक आहे, तर फक्त हा मोबाईलची एनर्जी जेव्हा मी बघतोय तर हा काय करतोय, अँटी क्लॉकवाईज करतोय. राईट, इट मीन्स ह्याची ऊर्जा चांगली नाहीये. तर ह्याला पॉझिटिव्ह करता येते. ठीक आहे, ह्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रत्येकाची ज्याची साधना असते. ठीक आहे, त्या पद्धतीने तो करतो. ठीक आहे, आपण करून बघूया. मला एक सांगा, तुमची कुलदेवता कोण आहे? एकविरा देवी, पिंपळनेर. ओके, ठीक आहे. जाते तुम्ही? हो, दरवर्षी जातो. म्हणजे यावर्षी राहिलं, आत्ताच वर्ष सुरू झालं. कारण ह्याला जेव्हा कनेक्ट करत होतो ना तर ती देवी दिसते मला. ठीक आहे, त्याच्यामध्ये असे थोडेसे असे स्पायकी काय आहे का? असे हात आहेत तिला. ओके, हातामध्ये अस्त्र घेत. पकडा आता तो मोबाईल हातात. उजव्या हातात का डाव्या? हातात. राईट, तर हे अशा पद्धतीने एनर्जी मध्ये चेंजेस आणता येतात. ठीक आहे, हे आपण वास्तूमध्ये बघतो. आता हा तुमचा फक्त एक डिव्हाइस होता तर त्याच्यामधलं बघत होतो.
आज दिवसभरात जेवढे तुम्हाला कॉल येणार ना तर ते सगळे पॉझिटिव्हली अप्रोच असणार येणार. ओ बर. ठीक आहे. हे जी एक स्ट्रेंथ असते, एक टाइम असतो, त्या टाइम नंतर तो अगेन न्यूट्रल पोझिशनला जातो. ठीक आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण जसं जेवण 2 टाइम करतो, ठीक आहे, आंघोळ दररोज करतो, कंटिन्यू क्लिन्झिंगची गरज असते, सेम आपल्या वास्तूला पण गरज असते. म्हणून होम, हवन, शंखानाद, घंटानाद, धूप, नैवेद्य ह्या गोष्टींची गरज आहे. बरोबर. मस्त, फारच छान सांगितलं. प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे ऍक्च्युअली आपला विश्वास बसतो त्या गोष्टी. यस. सर हे खूपच इंटरेस्टिंग आहे पेंड्युलम आणि टेक्निक आणि या सर्व गोष्टी. तर मला खूप शिकायची पण एक इच्छा व्हायला लागली आहे. तर तुम्ही शिकवता सुद्धा का हे? हेच मॅम, हे जर आपण शिकवतो. ॲक्च्युली 2 दिवसाचा पूर्ण कार्यशाळा होते. याच्यामध्ये बऱ्याच वेळा जे लोक ज्योतिषशास्त्र करतात, वास्तू करतात किंवा न्यूमरॉलॉजी करतात, त्या सगळ्यांना हा टूल युजफुल आहे. तर 2 दिवसामध्ये आपण त्यांना कुठला आन्सर हो किंवा नाही मध्ये, पर्सेंटेजमध्ये, अशा भरपूर गोष्टींचा अनुभव ह्याच्यामधनं घेता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे पण न्यूमरॉलॉजी ज्या लोकांना शिकायची असते तर त्यांच्यासाठी पण 2 दिवसाची आपली रेसिडेन्शियल कार्यशाळा असते. म्हणजे तुमचा तिथंच मुक्काम असतो पूर्ण, आणि ही सगळी कार्यशाळा लोणावळ्यामध्ये होते. ठीक आहे. म्हणजे एक वेगळ्या वातावरणामध्ये, नाही तर लोक आणि मॅम माझं काय झालंय की मी ऑनलाईन मध्ये ना थोडासा कमी बिलीव्ह करतो, कारण गुरुकुल पद्धतीमध्ये जास्त बिलीव्ह करतो. ठीक आहे. जिथं तुमचा टीचर आहे, तुम्हाला तो शिकवते, तुम्ही काय चुकता काय नाही हे तुम्हाला ऍक्च्युअली कळेल, आणि तिथल्या तिथे प्रश्नही विचारता येतात आपल्याला. आणि तुम्ही एका ऑरामध्ये राहता, एका ऍटमॉस्फिअर मध्ये राहता, तर तिथं लवकर कनेक्शन तुमचं होतं ह्या डाउजर बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले रत्न सूट होतात, कुठले नाही होत, तुम्हाला कुठला नंबर चालतो, कोणता पार्टनर चालतो, फोटोवरनं डाउजिंग कसं करायचं, फोटोवरनं तुम्हाला एखाद्याची एनर्जी कशी बघता येते, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये शिकतो. 2 दिवसामध्ये या सर्व गोष्टी तुम्ही शिकवता? ह्या 2 दिवसामध्ये कम्प्लीट वर्कशॉप होतो. कधी असतो तो? म्हणजे हा साधारण 3 महिन्यात एकदा बॅच होते ह्याची. ठीक आहे. रेग्युलर नसते, तर पण 3 महिन्यापर्यंत लोक वेट करतात ह्याच्यासाठी, आणि देन आपण त्यांचे एनरोलमेंट घेतो. आणि खूप नॉर्मल रिझनेबल फीजमध्ये ही गोष्ट होती. 90% नो प्रॉफिट नो लॉस वरतीच हे वर्कशॉप असतात. बट लोकांना ह्याचा अनुभव यायला पाहिजे, लोकांनी शिकायला पाहिजे, त्याच्यासाठी हा कार्यशाळा आपण घेतो. मी नक्की जॉईन करीन तुमचा नेक्स्ट कधी असेल नक्की. त्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी प्लस डाउजिंग असा दोन्ही मिळून तो वर्कशॉप होतो. म्हणजे सगळंच ओव्हरऑल पॅकेजेस तुम्ही त्या वर्कशॉप मध्ये देताय. त्याच्यामध्ये मॅम असं म्हणता येईल की तुमचं फेवरेबल नंबर कोणता आहे, मुलांक काय आहे, भाग्यांक काय आहे, कलर कोणते फेवरेबल आहे तुमचे, त्याच्यानंतर पार्टनरचा जो नंबर आहे तो कसा बघायचा, गाडीचा नंबर कसा बघायचा, त्याच्यानंतर मोबाईल नंबर कसा बघायचा, फ्लॅटचा नंबर कसा बघायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात. आणि प्लस डाउजिंग. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल इफ अँड बट मध्ये, तर तुम्ही डाउजिंगने त्याचा आन्सर काढू शकता. डाउजिंग करण्यासाठी मेडिटेशन कोणतं करायला पाहिजे, डाउजिंग तुम्हाला कसं कनेक्ट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टेक्निक्स म्हणजे सगळ्या तिथे शिकवल्या जातात. प्रोफेशनली तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये शिकवतो. फारच छान, मस्त. नक्की आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जेव्हा कधी याच्या डेट्स येतील तेव्हा आपण नक्की तिथे टाकूया, आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या ज्यांना या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. फारच मस्त आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आपला आजचा पॉडकास्ट झालाय, आणि खूपच सुंदर सांगितलं सर तुम्ही. आज आपण इतके विषय कव्हर केले आजच्या एपिसोडमध्ये. म्हणजे सुरुवातीपासून आपण पाहिलं तर प्लांट्स कुठले कुठले लागतात आपल्या घरासाठी, त्यानंतर नंबर अकॉर्डिंग टू न्यूमरॉलॉजी तुमचा फ्लॅटचा नंबर कसा असायला पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, शिवाय आपण कुलदेवतेबद्दल सुद्धा बोललो यामध्ये. आणि शेवटी तुमचं कन्सल्टेशन किंवा हे कसे असतात, तुम्हाला आलेले अनुभव सुद्धा इतके सुंदर सांगितलेत ना की खूप अगदी अंगावर काटे आले त्यावेळेस. सो थँक्यू सो मच. आजच्या एपिसोडमधून खरंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे, आणि नक्कीच कोणाला काही कन्सल्टिंग हवं असेल वास्तू रिलेटेड, न्यूमरॉलॉजी रिलेटेड किंवा ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड, तर नक्कीच सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे सरांचे डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत. सो थँक्यू सो मच सर आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल. थँक्यू मॅम. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. बऱ्याच गोष्टी आपल्या आणखीन उलगडत गेल्या. तर डेफिनेटली चांगलं देण्याचा आपण खूप प्रयत्न केलाय. ओके. जय गुरुदेव.